मित्रांनो. कालचे वाजलेत 5:40. आम्ही सगळं इथे पॅकअप करतोय तर पुढच्या प्रवासासाठी चंदीगडपर्यंत पोहोचायचा प्लॅन आहे. आज आता थोडंसं बाईकचं ट्यूब करायचं आहे, चेन ट्यूब आणि चेन क्लीन करायची आहे. ऑलमोस्ट सगळी लोक उठलेली आहेत. काही लोक फ्रेश होत आहेत, काही लोक बाईकची चेन ट्यूब करत आहेत आणि हा असा पसारा करून ठेवलेला आहे हा सगळा. चला, फायनली आमचा रॅपअप होतोय पहिल्या दिवसाचं आणि दुसऱ्या दिवसाचे आम्ही सुरुवात करतोय. सकाळचे 7 वाजले, निघता 7:30 होतील. अरे काढलेला मी यार, आधी तरी सांगायचं ना, माझ्याकडे होतं. चला, आमचे सगळे रायडर रेडी झालेले आहेत. मेन तर हा आहे टकल्याची ॲक्शन चक्की. काय वाटतं आज आपण आपला टार्गेट पूर्ण करू शकतो का? काही होऊ दे. कल्पेश, काय वाटतं आज टार्गेट पूर्ण होईल आपलं? तर माझा टाईम फ्रॉम मी जे सांगेन तसंच गेले ना तर एकदम ॲक्युरेट. मी तुम्हाला चंदीगडचं पण पुढे करू. आज जोशमध्ये आहे, झोप झाल्या सगळ्यांचं. बघूया पुढे. वाटतंय आपल्याला, सगळेजण सांगतायत सध्याला. बघूया पुढे काय करतायत ते. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोरया. दोन किलोमीटर आल्यानंतर मला आठवलं की ट्रिप 0 करायचं विसरलो आहे. ठीक आहे, आता ट्रिप 0 केली आहे. आजचा टार्गेट आहे अंबाला चंदीगडच्या आसपास जायचं. 100 किलोमीटर दाखवत आहेत. रस्ता असाच असेल तर थोडा कवर करायला बरं पडेल. खूपच सुंदर असा रोड, त्यावरती आपण 100-110 या स्पीडने चालत आहेत. राजस्थान सुंदर आहे यार. चला, आजच्या दिवसाचा दुसरा टोल येतो आहे आणि ह्या राईटचा 14वा टोल येतो आहे. अरे गरम व्हायला लागलं रे 8 वाजताच. हां, असं स्लो झाली ना गाडी की लय गरम होतं. गरमी खूप वाढली आहे. रस्त्याचं काम चालू आहे, सगळीकडे डायव्हर्जन येत आहेत. अय्यो, 0 करो. 0 क्यों नाही कर रहे? त्याने 212पासून चालू करत होता मला. त्याला वाटलं मी हे आहे, लहान बाळ आहे. नाही, ते लक्ष डायवर्ट करतोय. तो माझा लक्ष डायवर्ट करत होता. 212पासून टाकत होता. मी 0 करायला सांगितलं. क्या हुआ? बस हो गया. बस बाई. हां, दिवसाचे 100 किलोमीटर झाले. अजून अजमेर 95 किलोमीटर अजून आहे. ट्राय करतोय की अजमेरला पोचूनच ब्रेकफास्ट करूया. अरे हा काय घेऊन जातोय? पोटला फुगलाय. काय घेऊन चालला हा पोटल्या? वृक्षाचा पोट घेऊन चाललाय वाटतं. असं हे छोटे छोटे असे डोंगर बघून असं वाटतं चंबळमध्ये आलोय ना. शोले मूवीची शूटिंग झालेली तसं दिसतंय. तंबाखू गँग आजच्या दिवसातला 3रा टोल असेल हा आणि राईटचा 15वा टोल असेल. आपकी यात्रा मंगळमय हो. धन्यवाद. पार्टी आभारी आहे. तुमच्या अशा सहकार्यामुळेच आम्ही पुढे हळू सरकत आहेत. चला, फायनली ब्रेकफास्ट टाईम हो गया अपना. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. अराऊंड लियावर जवळ थांबलेलो आहे. अजमेर काहीतरी 30-40 किलोमीटर असेल इथून पुढचा प्रवास. अंबाला तर गाठायचं आहे. बघू पुढे काय आहे. ऋषा, हे घरचं खाणं आहे. काय आहे पण चांगलं लागतं. काय नाही चांगलं लागतं. काय बोलता त्याला? मस्त आलो. पण आता मस्त आलो. चला, आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. पराठ्यावर ताव मारला आहे सगळ्यांनी. झोप येणार आहे बरंच. मला तर डेफिनेटली येणार आहे झोप. तर इथून जयपूरपर्यंत नॉनस्टॉप जायचा विचार आहे. हाय चड्डीमॅन, पैंटमैन, सुपर के ऊपर डुपर पैंटमैन. स्पाइडरमैन, तूने चुराया मेरा दिल का चैन. स्पाइडरमैन. बोचा दाबू काय आता बोचा. इंडिया बिगनर नाही. इंडिया कोणासाठीच नाही आहे, बाहेरच्यांसाठी. काय पण करतात आम्ही. त्याला थोडासा कन्फ्युजन होतं. आम्हाला गुगल मॅपने तो सीकरवाला रस्ता दाखवत होता, बट आम्हाला हा रस्ता लोकलने सजेस्ट केला की इथून जयपूरवरनं जावा तुम्ही. हा रस्ता पण चांगला आहे, 6 लेन हायवे आहे आणि तुमचा स्पीड पण मेंटेन राहील. त्यामुळे आम्ही हा रस्ता पकडतो आहे.
आता हा जयपूर कोटपुतली वगैरे होऊन जाणार सोनीपत पानिपत करून तो सीकर हरियाणामध्ये घुसून हिसार मार्गे जात होतं ते हा हायवे 6 लेन हायवे पकडून आम्ही आत्ता सध्या तरी जयपूर साईडला जातो आहे जयपूरवरनं पुढे मग कोटपुतलीला पोचल्यावर डिसाईड करू की कसं जायचं आहे रेवारी करू नये तिथून जायचा ऑप्शन येतो आहे आम्ही निघालो होतो 7:30 वाजता 7:30 ते आत्ता 1 वाजलं आहे तुमचं सगळं आत्तापर्यंत 261 किलोमीटर झालेत तर आम्ही जयपूरला पोचतो आहे जयपूर 67 दादू ओ दादूस 1 किलोमीटरवर आहे दादू हां हे घे ना टोप हा आलाय बघ गाडीवर तो घे मॅगी बनवायला टोप ऋषासाठी टॉप चालवलं आहे ओ माझा ऋषा ग बायकांचा दिवाना ओ माझा ऋषा ग पुरीसाठी पिसाटला फायनली आता पोचतो पुढे आलो आहे जयपूरच्या पुढे आलो आहे आपण ना जयपूरच्या पुढे आलो ना ऋषा हां ऋषा आम्हाला दारू पाजणार आहे वाटतं उसाची दारू पाजणार आहे ऋषा ना ऋषा उसाची दारू पाजणार आहे ऋषा आता आपल्याला उसाची दारू पाजणार आहे ऋषा हा एक ब्रेक घेतला आहे उसाचा रस प्यायला आणि उसाचा रस पिऊन झालं की पुढचा प्रवास कोटपुतलीपर्यंत करणार आहे आणि आपले मिस्टर तांबडे बाबा यूट्यूबवर बघितलं असेल तर शॉक होऊन जातील नाही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे माहिती असतील नाही बघितलं असेल तर मी सांगतो हे तात्या विंचू ॲक्च्युली येणार आहेत इंडियामध्ये नसतात चला फायनली एक उसाच्या रसाचा ब्रेक झाला आहे तर पुढचा प्रवास जयपूर सिटी क्रॉस करतो आहे आम्ही आणि कोटपुतलीला जातो आहे कोटपुतलीवरनं कल्पेश गाडी आले मागे कोटपुतलीवरनं पुढचा प्रवास बघू कसं करायचं ते अजून डिसाईड नाही झालं की सोनीपतवाला रूट घ्यायचा आहे की तो नारोलवरनं कैथल म्हणून काहीतरी आहे तिथून जायचं आहे ते पुढे जाऊन डिसाईड करू आधी कोटपुतलीला पोचायचं आहे आता जरा फ्रेश वाटतं उसाचा रस प्यायला ना बॉडी डिहायड्रेट झालेली ना त्या आईला माझी चैन उघडीच आहे रे चैन उघडीच आहे अरे 3 आहे रे चैन टँक बॅगची चला तुम्ही पुढे मी चैन लावून येतो टँक बॅगची चैन उघडी राहिली होती तर पुढचा प्रवास लई हेक्टिक झाला आहे हा प्रवास खूप गरमी आहे गरमीने स्पीड ते पूर्ण अंगातून पाणी निघून जात आहे बॉडीत पाणीच नाही राहत असं होतं बॉडी डिहायड्रेट होते चला पेट्रोल ब्रेक अपनी पेट पूजा हुई नहीं गाड़ी की पेट पूजा करने चले हैं अभी अपनी पेट पूजा रात को ही होगी लगता है कौन मी सादा हाँ फुल कर देना हाँ 0 कर दो कार्ड चलेगा ना चलो डाल दो कोटपुतली कितना है इधर से 80 पैसा से है अरे मध्येच हे असं काय येतं आहे खुरतुडलेलं उंदरांनी खुरतुडलेलं जाईल रे ती ऋषा आजच्या प्रवासाबद्दल तुला काय वाटतं कसं काय बरोबर झालं आहे आपला प्रवास ओकेमध्ये आहे आपल्या पोरांसोबत राईड करून तुला कसा अनुभव आला आहे हां ते तर आहे बरोबर आहे तुझं तर तुला आम्ही सांभाळतो त्याचं काय आहे हप्ता गँग आहे हप्ता गँग हां ते तर आहे बरोबर आहे त्याचं ऋषाला जेवढं आपण सांभाळतो तेवढं कोणीच नाही सांभाळू शकत क्या बोलती पब्लिक ये है अपनी पब्लिक तांबडे बाबा की जय हो तांबडे बाबा हाय विशाल काय बोलतो मित्रा आणि आता येतोय सुजित काय बोलतो त्याला आवाज नाही येत कल्पेश काय बोलतो मित्रा ए तुझ्या आईचा होंडा मारलाय तर अरे त्याने राईट साईडने घासलेली आहे आधीच घासी आहे तो घासम चला फायनली 399 झाल्यात किलोमीटर आपले आजच्या दिवसाचे गरमीमुळे साला लय ब्रेक घ्यायला लागले पूर्ण दिवसात 400 किलोमीटरच करू शकले बॉडी डिहायड्रेट होते पाणी प्यायला आणि गरम एवढं होत होतं की थांबून यावं लागलं
तरी आत्ता वाजलेत 5 आणि 400 किलोमीटर झाल्यात. काय डिसाईड होतं आहे आमचं त्या हिशोबाने की अंबालाला जायला पाहिजे. तर अंबालाचा एस्टिमेट टाईम मला 12 वाजताचा दाखवतो आहे. माझे जे को रायडर आहेत त्यांच्याशी त्यांना विचारून फायनली आमचा लंच ब्रेक झालेला आहे. तांबडे बाबांनी कसं बसं थांबवलं आम्हाला ना तांबडे बाबा. लंच ब्रेक झालेला आहे. लंचमध्ये काय मागितलं? लंच बिंच काय नाही, परत काय काय मागितलं? पकोडे पुढे आणि अजून बस. नारनोलला पोहोचून कसा राहिला हा प्रवास तुझा? हा प्रवास आठवणीच नाही जरा अजून आपला डायरेक्ट टार्गेट अंबालाच करायचं आहे का? चला निघतोय आता. इंटरकॉम पेअरिंगला जास्त वेळ जात होता. आत्ता आम्ही ट्रान्स हरियाणा हायवे घेतो आहे. 440 किलोमीटर झाले. आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आम्ही जातो आहे आता पुढे. नारनोल करून एक प्लेस आहे, तिथून आम्हाला राईट मारायचं आहे ट्रान्स हरियाणा हार्बर हायवे घ्यायला. होप की आम्हाला त्या हायवेवर चढायला भेटेल. जर त्या हायवेला चढायला भेटलं तर तो पूर्ण एक्सप्रेस हायवे आहे. 311 किलोमीटर स्ट्रेट जायला भेटेल आणि ते बरं होईल. थोडासा लवकर प्रवास होईल आमचा तो. त्यामुळे आम्ही ट्राय करतो की त्या हायवेला आम्हाला चढायला भेटेल. रिक्वेस्ट कर ना ऋषा, त्याला बोल रिक्वेस्ट कर ना. काय जाऊली भ्यांचोर. सध्या आमचा फचका झालेला आहे. नाही रे, तो बोलला 2-3 किलोमीटर नंतर रिटर्न हे सर्कल येईल ना. पुढे आहे एक रस्ता लेफ्टला, तिथून दाखवतोय. हां बाईकचं टाकलं आहे मी. ऋषाला बोल बाईकचं चेंज कर. अरे त्या सर्कलवरनं चढलो ना आपण, तिथूनच तो नारोल करून आहे ना, तिथे जावं लागेल आपल्याला. नारनोल काहीतरी आहे ना. फायनली आता आम्ही रोहतकमध्ये पोहोचलो. रोहतकमध्ये रूम घेतला आहे. आता वाजले 11. पाऊस होता त्यामुळे ट्रॅव्हल थोडासा हेक्टिक झाला. मग बाकीचं व्यवस्थित आहे. पाऊस वगैरे थोडंसं होतं तर ट्रॅव्हल करायला थोडं प्रॉब्लेम होत होतं. 11 वाजेपर्यंत आम्ही रोहतकमध्ये स्टे घेतला. उद्या सकाळी आता पुढची जर्नी करू इथली. बघू. हा रूम आहे. काय होतं ना व्यवस्थित. तांबडे बाबा आणि हा पसारा. आता काय ब्लॉग होणार नाही आपल्याने, एवढी बॉडी थकले. सो आपण डायरेक्ट उद्याच भेटूया. ठीक आहे, मग भेटूया उद्या परत पुढच्या डे 3मध्ये. बघू रोहतकवरनं पुढे आमची जर्नी कुठपर्यंत पोचते ती. सकाळी किती वाजता उठतो आहे आम्ही आणि पुढे स्टार्ट करतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.